बेळगाव जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याला राज्य सरकारने दुष्काळग्रस्त घोषित न केल्याच्या निषेधार्थ विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने दुष्काळग्रस्त तालुके घोषित करण्याची मागणी केली. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच सौंदत्ती, यरगट्टी आणि रामदुर्ग या तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ವಿರೋಧಿ ರಾಜ್ಯ ಹಾಗೂ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೇಕೇ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे बेळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुके तातडीने जाहीर करावेत अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात शेतकरी नेते, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakvadi, Belagavi.